नमस्कार, द रिपब्लिक न्यूज़ के सोशल मीडिया पेज पर आप सभी का स्वागत है। जैसे कि आपको पता होगा कि आज महाराष्ट्र से ही नहीं बल्कि पूरे मुंबई में गुटखा अमली पदार्थ पर सरकार ने बैन लगाया, लेकिन उसके बावजूद कल एलटीटी लोकमान्य तिलक टर्मिनल पे आरपीएफ और तिलक नगर पुलिस द्वारा एक बड़ी कार्रवाई की गई, जिसपे तकरीबन 4,50,480 रुपये का जो गुटखा है उसको जब्त किया गया। लेकिन कहीं ना कहीं मुंबई में इस तरीके का एक बड़ा रैकेट जो है सक्रिय होकर काम कर रहा है। पार्सल विभाग द्वारा ये जानकारी दी गई कि आज तकरीबन गुटखे का जो एक कंसाइनमेंट है वो मुंबई पहुंचने वाला है। अक्षय निकाल जी ने अपने सूत्रों द्वारा पुलिस विभाग के साथ मिलकर उस गाड़ी को पकड़ा और वहां से जब्त किए गए हुए माल प्राप्त हुई कि वो आने वाला जो पैकेट में माल था वो गुटखा ही था, जिससे आज लोगों में एक भारी मात्रा में जो बीमारी है, कैंसर का रोग है, वो फैल रहा है। मुंबई पुलिस हमेशा सक्रिय रह के काम करती रही है, लेकिन उसके बावजूद एक बड़ा रैकेट है जो मुंबई में गुटखा माफिया के तौर पे अपना काम कर रहा है। आइए हम जानते हैं अक्षय निकाल जी से क्या कहना चाहते हैं। अक्षय जी, काय सांगाल एकंदरीत ज्या नशेच्यामुळे अनेक घटना घडत आहेत आणि अशामध्ये आळा लावण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतायत, पण अशामध्ये काल एक अशी एक घटना समोर आलेली आहे। काय होती ती घटना आणि काय सध्या झालेलं आहे? नक्कीच काल रेल्वे पोलीस आणि सिटी पोलीस तिलकनगर पोलीस स्टेशन यांनी एक जॉईंटमध्ये आपल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर भारी मात्रामध्ये गुटखा जमा केलेला आहे। तर अनेक दिवसापासून आम्हाला ही खबर होती की इकडे अशी या गोष्टीची तस्करी होते। तर आम्ही प्रशासनालाही कळवलं। प्रशासनाने नेमकी एका चांगल्या पद्धतीने तिकडे आळा घालण्यासाठी एक ट्रॅप बसवला आणि त्या माध्यमातून हे जेवढा मोठा रॅकेट होता हा गुटखाचा तो उधळून लावला। किती वाजता आपल्याला कळलं हे आणि अशा कुठून माल निघणारे आणि कुठे येणारे आणि कशा प्रकारे आपले कार्यकर्ते व आपले सहयोगी या गोष्टीसाठी तत्पर होते? मुळात हा जो पॅकेज आहे हा जो गुटखाचा कन्साइनमेंट आहे तो शहागंजवरून लोकमान्य टिळक टर्मिनसला परवा रात्री आला। सकाळी आम्हाला जेव्हा माहिती पडलं की असं कन्साइनमेंट गुटख्याचा इकडे उतरलेला आहे, तर आम्ही टिळकनगर पोलीस स्टेशनचे सगळे सहकारी या पोलीस निरीक्षक सगळ्यांनी मिळून तो माल ताब्यात घेण्यात आला। दुसऱ्यांदा आम्हाला परत माहिती पडलं की रात्री अशा प्रकारे परत माल येतोय। त्याच दिवशी काल सकाळी एक आम्ही कन्साइनमेंट आमच्या हाती लागला आणि संध्याकाळी परत रात्री कमायनी एक्सप्रेसमध्ये पुन्हा एकदा कन्साइनमेंट येणार आहे त्याची माहिती पडली। आम्ही आरपीएफची टीम, जीआरपीएफची टीम आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे सगळे पदाधिकारी त्या जागेवर पोहोचलो आणि त्या मालामध्ये नक्कीच आम्ही खोलल्यानंतर भारी मात्रामध्ये तंबाखू या गुटख्याचे पदार्थ भेटले। मुंबईमध्ये कुठेतरी बंदी आहे, तरी पण असं प्रकारे पदार्थ मुंबईमध्ये येते, ती कोणाची कमी असणारे आशीर्वादाने येते मुंबईमध्ये? असं बघायला गेलं तर असे 2-4 व्यक्तीमुळे हे मोठा ड्रग्सचा व्यापार इकडे भारी मात्रामध्ये एलटीटीवर चालू आहे आणि ह्याला उधळून लावण्यासाठी जे काय भारतीय जनता पार्टीला आणि आम्हाला ॲज अ स्थानिक जी काय मदत लागेल ते आम्ही नक्कीच इकडे करू। इकडे नशेला आळा घालण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत, कारण की नशेमुळे युवा आज कुठेतरी वेगळ्या दिशेला आहेत। लहान मुलं या नशेचे एडिक्ट झालेले आहेत। कुठेतरी या नशेला आळा बसावा म्हणून प्रयत्न सर्वच जण करतात, पण अशामध्ये सर्राटपणे या गोष्टी होत आहेत। तर ह्याच्यावर आळा बसणं गरजेचं असं वाटतं का? नक्कीच ह्याच्यावर आळा बसण्याचं फार गरजेचं आहे की एक वेळेस आपले युवा जे पोरं आहेत, युवा जे आपले नवीन येणारे पिढी आहे, ह्यांना हे ड्रग्स मुक्त करण्यासाठी आपल्याला 100% हे करणं फार गरजेचं आहे। माझी सरकाराला माननीय मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाही एक पत्राद्वारे विनंती करणार आहे की असे जे व्यक्ती आहेत जे ड्रग्स फैलवण्याचं काम करतात, जे भारी मात्रामध्ये गुटखा, टॅबॅको जे पदार्थ महाराष्ट्रामध्ये आपले इल्लीगल आहेत, त्या पदार्थाचे जे काही गोष्टी चालू आहेत ह्यांचं
वर कडीशी कडी कारवाई करावी. सतत मी रेल्वे प्रशासनाला पण विनंती करणार आहे, अशा लोकांची इकडून हकलपट्टी करण्यात यावी आणि ह्या लोकांना इकडे पुढे अशा पद्धती बुकिंग या इकडे दिसता कामा नये अशी विनंती करणार आहे. आपण एक युवा नेता आहात, तर तुमच्या टीम सोबत काही मोहीम आपण छेडणार आहात का जनजागृतीसाठी, जेणेकरून अशा लोकांवरती कुठेतरी आळा बसेल आणि आपण समाजाला एक कुठेतरी एक दिशा दाखवू शकाल? नक्कीच आम्हाला जेव्हा ज्या पद्धतीने अगर आम्हाला माहिती मिळते, मी माझे सहकारी युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी पोलीस प्रशासन आम्ही नक्कीच त्या जागेवर जाऊन कारवाई करतो आणि त्या पद्धतीने ह्या आळा घालण्यासाठी मोठ्यानं मोठं योगदान देतो. आम्ही गुटखा माफिया आणि ह्यांना एकच सांगण्यात इच्छित आहोत, जर तुम्ही हे तुमचे काळे धंदे बंद नाही केले तर BJP युवा मोर्चा तुम्हाला त्यांच्या स्टाईलमध्ये समजवणारा सक्षम आहेत. दुसरं, या परिसरामध्ये आम्ही भरपूर ठिकाणे जात आहोत. या मोहीमला एकदम जबरदस्तपणे हातामध्ये घेतलेला आहे आणि गुटखा माफियाला संपवल्याशिवाय आम्ही काय स्वस्थ बसणार नाही.